ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चॅनल मित्रांनो, एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मराठी भाषा 1 आणि भाषा 2 साठी पेपर 1 आणि पेपर 2 साठी मोस्ट इम्पॉर्टंट काही प्रश्न पाहणार आहोत मित्रांनो, जे परीक्षेच्या दृष्टीने मोस्ट IMP हे प्रश्न असणार आहे मित्रांनो। तर चला व्हिडिओ सुरू करूया। व्हिडिओ सुरू करण्याअगोदर आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा। साइडचं जे बेल नोटिफिकेशन आहे त्याला देखील ऑन करा, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारची व्हिडिओ वेळेवर पाहायला मिळेल। डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंकसुद्धा दिलेली आहे, तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन करू शकतात। तर प्लीज व्हिडिओला लाईक करा। पाहूया प्रश्न क्रमांक 1। हे बघा, प्रश्न क्रमांक 1 या ठिकाणी विचारलेला आहे की ऑटिस्टिक विकार असलेले मूल। मोस्ट IMP हे प्रश्न आहे आणि हिंदी आणि मराठी भाषा पॅडागॉजीमध्ये आपल्याला अशाच प्रकारचे प्रश्न जे आहेत ते पाहायला मिळेल। ऑटिस्टिक विकार असलेले मूल 4 ऑप्शन दिलेले आहे। हात आणि पाय हलवताना त्रास होतो, सामाजिक संवाद आणि संवादात अडचण येते, अनेकदा खाण्यास नकार देतात किंवा स्वतःच्या कामात मग्न राहतात। तर हे बघा मित्रांनो, जे ऑटिस्टिक जे विकार असतो किंवा ऑटिस्टिक विकार असलेले जे मूल असतात ते सामाजिक संवाद आणि संवादात अडचण येते, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 जे असेल ते आपला या ठिकाणी बरोबर उत्तर राहणार आहे। ऑप्शन क्रमांक 2 आपला या ठिकाणी योग्य उत्तर राहणार आहे। पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 2। प्रश्न क्रमांक 2 इथे दिलेला आहे की उपचारात्मक शिक्षण म्हणजे काय। मोस्ट IMP हा प्रश्न आहे मित्रांनो आणि अतिशय सोपा हा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे की उपचारात्मक शिक्षण म्हणजे काय। 4 ऑप्शन दिलेले आहे। आदेशात्मक, प्रशिक्षण, नकारात्मक किंवा सैद्धांतिक। तर हे बघा मित्रांनो, उपचारात्मक शिक्षण म्हणजे काय, तर लक्षात ठेवा उपचारात्मक शिक्षण म्हणजेच प्रशिक्षण। ऑप्शन क्रमांक 2 जे असेल ते आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे, प्रशिक्षण। पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3। हे बघा, प्रश्न क्रमांक 3 या ठिकाणी विचारलेला आहे की एका भाषा शिक्षक लेखन कौशल्य कोणत्या प्रकारे शिकू शकतो। 4 ऑप्शन दिलेले आहे। द्रुत लेखन, मुलांना सुस्पष्ट लिहायला सांगून, बुद्धीला चालना देणाऱ्या युक्ती वापरून, मुलांना स्वतःच्या शब्दात लिहायला सांगून किंवा मुलांना लहान लेख पाठ करण्यास सांगून। अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहे आणि प्रश्न विचारलेला आहे की एक भाषा शिक्षक लेखन कौशल्य कोणत्या प्रकारे शिकू शकतो। तर ऑप्शन क्रमांक 3 जे असेल ते आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे की बुद्धीला चालना देणाऱ्या युक्ती वापरून मुलांना स्वतःच्या शब्दात लिहायला सांगून। ऑप्शन क्रमांक C किंवा ऑप्शन क्रमांक 3 जे असेल ते आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर राहणार आहे। पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4। प्रश्न क्रमांक 4 इथे विचारलेला आहे की पोर्टफोलिओबाबत कोणते विधान बरोबर आहे। मोस्ट IMP हा प्रश्न आहे। 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे। यामुळे मुलांना लेखी कामाची सवय लागते, शिक्षकांचा वेळ वाचतो, त्यातून मुलांची हळूहळू होत असलेली प्रगती दिसून येते किंवा मुलांचे काम एकाच ठिकाणी संकलित करणे हा मुख्य उद्देश आहे। अशा प्रकारे 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे मित्रांनो आणि पोर्टफोलिओबाबत कोणते विधान बरोबर आहे असा प्रश्न विचारलेला आहे। ऑप्शन क्रमांक 3 जे असेल ते आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर राहणार आहे की त्यातून मुलांची हळूहळू होत असलेली प्रगती दिसून येते, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 आपला बरोबर उत्तर इथे असणार आहे। पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5। प्रश्न क्रमांक 5 इथे विचारलेला आहे की भाषा शिक्षणाच्या संदर्भात पुढीलपैकी कोणती बाब सर्वात महत्त्वपूर्ण आहे असा प्रश्न इथे दिलेला आहे की भाषा शिक्षणाच्या संदर्भात पुढीलपैकी कोणती बाब सर्वात महत्त्वपूर्ण आहे। ऑप्शन क्रमांक A अध्यापन अध्ययन पद्धतीचा वापर, सामाजिक आंतरक्रिया किंवा नाटक किंवा चित्रपटे। तर हे बघा मित्रांनो, सामाजिक आंतरक्रिया आपला बरोबर ऑप्शन असणार आहे। B आणि C 2 ठिकाणी सामाजिक आंतरक्रिया दिलेला आहे मित्रांनो आणि B आणि C हे दोघे ऑप्शन या ठिकाणी बरोबर असणार आहे। पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6। प्रश्न क्रमांक 6 हे बघा, प्रश्न क्रमांक 6 येथे विचारलेला आहे की भाषा आत्मसात करण्याची प्रक्रिया घडते जेव्हा भाषा आत्मसात करण्याची प्रक्रिया घडते जेव्हा। 4 ऑप्शन दिलेले आहे। मुलांना व्याकरणाचे नियम शिकवले जातात, मुलांना भाषांतराचा सराव करून दिला जातो, मुलांना वाचनाची संधी दिली जाते किंवा मुलाला भाषेच्या संपर्कात आणले जाते। तर हे बघा मित्रांनो, येथे जे बरोबर उत्तर असणार आहे, भाषा आत्मसात करण्याची क्रिया घडते जेव्हा मुलांना भाषेच्या संपर्कात आणले जाते। ऑप्शन क्रमांक 4 जे असेल ते आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर राहणार आहे। पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7।
प्रश्न क्रमांक 7 येथे विचारलेला आहे की हे बघा प्रश्न क्रमांक 7, सत्याच्या पलीकडे जाऊन अंदाज लावणे अनुमान करण्याची पद्धत म्हणजे 4 ऑप्शन आपल्याला इथे दिलेले आहे आणि स्पष्टीकरण, विश्लेषण, अनुमान करणे किंवा भाकीत करणे अशा प्रकारे 4 ऑप्शन या ठिकाणी दिलेले आहे आणि प्रश्न विचारलेला आहे की सत्याच्या पलीकडे जाऊन अंदाज लावणे अनुमान करण्याची पद्धत म्हणजे काय। तर हे बघा मित्रांनो या ठिकाणी जे बरोबर उत्तर असणार आहे ते असणार आहे ऑप्शन क्रमांक 4 भाकीत करणे आपला या ठिकाणी बरोबर उत्तर राहणार आहे। पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8। प्रश्न क्रमांक 8 विचारलेला आहे की व्याकरण शिक्षणाची निगमन पद्धती या गोष्टीचा पुरस्कार करते की आपण उदाहरणे द्यावीत, नियम सांगावेत, प्रामाणिक संभाषण करावे किंवा अभ्यास घटक देऊन सराव करून घ्यावा। अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो आणि लक्षात ठेवा की व्याकरण शिक्षणाची जी निगमन पद्धती असणार आहे ते असणार आहे ऑप्शन क्रमांक 2 नियम सांगावेत। ऑप्शन क्रमांक 2 जे असेल ते आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे। पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9। हे बघा प्रश्न क्रमांक 9 येथे विचारलेला आहे की पुढीलपैकी कोणत्या उपक्रमातून विद्यार्थ्यांची मौखिक भाषा विकसित करण्यासाठी शिक्षकांनी मदत मिळते। 4 ऑप्शन दिलेले आहे। शिक्षकासह विद्यार्थ्यांनी पाठ मोठ्याने वाचणे, कविता पाठ करून तिचे पठण, ऑप्शन क्रमांक 3 भूमिकाभिनयात सहभाग किंवा ऑप्शन क्रमांक 4 नवीन किंवा माहीत नसलेल्या शब्दाचे योग्य उच्चारण सराव। अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहे आणि आपला जे उत्तर असणार आहे मित्रांनो ते असणार आहे ऑप्शन क्रमांक सी भूमिकाभिनयात सहभाग म्हणजेच आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर राहणार आहे। पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10। प्रश्न क्रमांक 10 येथे विचारलेला आहे की पाठ्यपुस्तकाच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे। 4 ऑप्शन दिलेले आहे। पाठ्यपुस्तक हे विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यासाठी अंतिम असते। हे बघा मित्रांनो अंतिम असते असं या ठिकाणी दिलेलं आहे। ओके, अभ्यासक्रमातील उद्दिष्टाची पूर्तता करण्यास मदतरूप ठरते, सत्रासाठी शैक्षणिक उपक्रमाचे नियोजन असते किंवा पाठ्यपुस्तकांना काहीही पर्याय नाही। तर हे बघा मित्रांनो या ठिकाणी जे सुटेबल आन्सर असणार आहे किंवा बरोबर उत्तर असणार आहे ते असणार आहे ऑप्शन क्रमांक 2 की अभ्यासक्रमातील उद्दिष्टांची पूर्तता करण्यास मदतरूप ठरते। ऑप्शन क्रमांक 2 जे असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे। व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा। आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा। मित्रांनो डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंकसुद्धा दिलेली आहे, तेथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन करू शकतात। मित्रांनो आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये प्लेलिस्ट तयार केलेली आहे, हिंदी भाषा पॅडोगॉजी, मराठी भाषा पॅडोगॉजी आणि SST पॅडोगॉजी। आपण आमच्या चॅनलला व्हिजिट देऊन प्लेलिस्ट पाहू शकतात। पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 11। हे बघा प्रश्न क्रमांक 11 या ठिकाणी दिलेला आहे की प्रश्न क्रमांक 11 या ठिकाणी विचारला आहे की भाषा शिकताना व स्वतंत्रपणे अभ्यास करताना मोठ्या प्रमाणात संदर्भ आणि वाचन उपक्रमाची फलश्रुती देण्यासाठी कोणती मदत शिकणाऱ्यांसाठी संधी ठरते। अशा प्रकारे प्रश्न इथे विचारलेला आहे आणि 4 ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो। हे बघा दुरुस्त, तयार कार्यक्रम पत्रिका, संगणकीय मदत किंवा थेट आदेश। तर लक्षात ठेवा भाषा शिकवताना स्वतंत्रपणे अभ्यास करताना मोठ्या प्रमाणात संदर्भ आणि वाचन उपक्रमाची फलश्रुती देण्यासाठी कोणती मदत शिकवण्यासाठी संधी ठरते, तर संगणकीय मदत म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 जे असेल ते आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर राहणार आहे। पाहूया पुढचा प्रश्न म्हणजेच प्रश्न क्रमांक 12। हे बघा प्रश्न क्रमांक 12 येथे विचारलेला आहे की प्रश्न क्रमांक 12 व्याकरण शिकवण्याच्या संदर्भात तुमचा भर कोणत्या मुद्द्यावर असेल। हे बघा मित्रांनो जर तुम्ही एक शिक्षक आहे आणि शिक्षक या नात्याने जर तुम्ही विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवत आहे तर कोणत्या मुद्द्यावर तुम्ही जास्त भर देणार असा प्रश्न या ठिकाणी नेमका विचारलेला आहे। व्याकरणाच्या नियमांच्या सैद्धांतिक विश्लेषणावर, व्याकरणाच्या व्यावहारिक बाजूवर, व्याकरणाच्या श्रेणी ओळखण्यावर किंवा व्याकरणाच्या नियम लक्षात ठेवण्यावर। तर हे बघा मित्रांनो या ठिकाणी जे बरोबर उत्तर असणार आहे ते असणार आहे ऑप्शन क्रमांक 2 की व्याकरणाच्या व्यावहारिक बाजूवर म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 जे असेल ते आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर राहणार आहे। पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 13। हे बघा प्रश्न क्रमांक 13 येथे विचारलेला आहे की प्राथमिक स्तरावर विद्यार्थ्यांचा भाषा विकास होण्याच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे आणि 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे मित्रांनो। ऑप्शन क्रमांक A किंवा 1 व्याकरणाचे ज्ञान, भाषा समृद्ध स्वभावतलाचे वातावरण,
भाषा पाठ्यपुस्तक किंवा विद्यार्थी मूल्यमापन, तर लक्षात ठेवा मित्रांनो, प्राथमिक स्तरावर विद्यार्थ्यांचे भाषा विकास होण्याच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती, तर ऑप्शन क्रमांक 2 जे असेल ते आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे की भाषा समृद्ध सभोवतालाचे वातावरण आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर राहणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 14. प्रश्न क्रमांक 14 इथे विचारलेला आहे की संचयिका, पोर्टफोलिओ हे डॅश डॅशचे उदाहरण आहे, असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे मित्रांनो. आणि 4 ऑप्शन दिलेले आहे. स्वयंमूल्यमापन, शिक्षकाकडून मूल्यमापन, स्वयं तसेच शिक्षकाकडून मूल्यमापन किंवा माध्यमिक शिक्षण मंडळाकडून केलेले मूल्यमापन. तर लक्षात ठेवा मित्रांनो, संचयिका हे डॅश डॅशचे उदाहरण असणार आहे, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 स्वयंमूल्यमापन आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर राहणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 15. हे बघा, प्रश्न क्रमांक 15 इथे विचारलेला आहे की खालीलपैकी कोणती प्रवृत्त करणारे लिखाण असते. प्रवृत्त करणारे म्हणजेच मोटिवेशन देणारे लिखाण असते. 4 ऑप्शन दिलेले आहे. कामाचे मूल्यमापन, संपादकाला पत्रे, चरित्र, आत्मचरित्रे, ज्ञानकौशल्यात लेख किंवा आकृत्या, बातम्याच्या अहवाल, पाठ्यपुस्तके, अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहे. आणि लक्षात ठेवा मित्रांनो, म्हणजेच प्रवृत्त करणे लिखाण असते तर ऑप्शन क्रमांक 1 कामाचे मूल्यमापन किंवा संपादकाला पत्र, अशा प्रकारे आपला ऑप्शन क्रमांक 1 जे असेल ते योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 16. प्रश्न क्रमांक 16 हे बघा, क्वेश्चन नंबर 16 इथे विचारलेला आहे काय की एका विशिष्ट भाषा समूहाकडून बोलली जाणारी विशिष्ट वाणी म्हणजे 4 ऑप्शन दिलेले आहे. आघात, बोली, बल किंवा सूर. तर लक्षात ठेवा मित्रांनो, एका विशिष्ट भाषा समूहाकडे बोलली जाणारी विशिष्ट वाणी म्हणजेच बोली. ऑप्शन क्रमांक 2 जे असेल आपला या ठिकाणी बरोबर उत्तर राहणार आहे. ओके, प्रश्न क्रमांक 17 हे बघा, क्वेश्चन नंबर 17 या ठिकाणी विचारलेला आहे की जलद वाचनाचे उद्दिष्टे कोणते, असा प्रश्न या ठिकाणी नेमका विचारलेला आहे. आणि 4 ऑप्शन दिलेले आहे. आवड निर्माण करणे, विशिष्ट माहिती मिळविणे, विस्तृत वाचन करणे किंवा माहिती मिळविणे. तर हे बघा मित्रांनो, जलद वाचन म्हणजेच फास्ट रीडिंग, याचा अर्थ होतो मित्रांनो विशिष्ट माहिती मिळविणे, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 जे असेल ते आपला या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 18. हे बघा, प्रश्न क्रमांक 18 येथे विचारलेला आहे की पुढीलपैकी कोणती बाब वाचन अक्षमता ठरवत नाही, असा प्रश्न येथे दिलेला आहे. आणि 4 ऑप्शन दिलेले आहे. अक्षर आणि शब्द न ओळखता येणे, वर्णविन्यासात सातत्य नसणे, वाचनाची गती आणि उच्चार, शब्द आणि विचारांची समज. तर हे बघा मित्रांनो, कोणती बाब वाचन अक्षमता ठरवत नाही किंवा ठरत नाही, असा प्रश्न इथे विचारलेला आहे. ऑप्शन क्रमांक 2 जे असेल वर्णविन्यासात सातत्य नसणे, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 जे असेल ते आपला बरोबर उत्तर इथे असणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 19. हे बघा, प्रश्न क्रमांक 19 इथे विचारलेला आहे की प्रश्नपत्रिका तयार केल्यानंतर शिक्षक मूल्यमापनाच्या धोरणांना तपासून पाहतात, म्हणजेच शिक्षक प्रश्नपत्रिकेच्या कोणत्या घटकाचे पुनरावलोकन करतात, असा प्रश्न इथे दिलेला आहे. 4 ऑप्शन दिलेला आहे. विषयवस्तूचा व्याप, प्रश्नांचे प्रकार, विश्वासार्हता किंवा वैधता. तर लक्षात ठेवा मित्रांनो, योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4 वैधता आपला या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे. पाहूया शेवटचा प्रश्न, म्हणजेच प्रश्न क्रमांक 20 मोस्ट IMP 20 क्वेश्चन आपण या ठिकाणी आणले आहोत मित्रांनो, जे परीक्षेच्या दृष्टीने पेपर 1 आणि पेपर 2 साठी सीटेट डिसेंबर 2024 साठी खूप इम्पॉर्टंट हे प्रश्न असणार आहे. द्विभाषिक अध्यापन पद्धती म्हणजे काय, असा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. आणि 4 ऑप्शन आहे. शिक्षक फक्त लक्ष्य भाषेच्या बोलतात, फक्त ज्या ठिकाणी आला ते कधीही आपलं उत्तर नसणार मित्रांनो. वर्गातील विद्यार्थी त्याचे भाषेत बोलतात, शिक्षक विद्यार्थी बोलत असलेल्या भाषेत बोलतात किंवा शिक्षक लक्ष्य भाषा आणि विद्यार्थी बोलत असलेली भाषा या दोन्ही भाषेमध्ये बोलतात. तर हे बघा मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 4 जे असेल ते आपला या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो. अतिशय इम्पॉर्टंट आपण टॉप 20 क्वेश्चन आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिला आहोत मित्रांनो. व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंकसुद्धा दिलेली आहे, तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन करू शकतात मित्रांनो. आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये प्लेलिस्ट तयार केलेली आहे. हिंदी भाषा पॅडागॉजी पेपर 1 आणि पेपर 2 साठी, मराठी भाषा पॅडागॉजी पेपर 1 आणि पेपर 2 साठी, आणि SST पॅडागॉजी पेपर 2 साठी हे तयार केलेले आहे मित्रांनो. आमच्या यूट्यूब चॅनलला व्हिजिट देऊन तुम्ही हे सगळे व्हिडिओ पाहू शकतात. ऑल व्हिडिओज आर फ्री. तर चला मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काही नवीन अपडेट सोबत.